नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. रात्री घरातले सगळे झोपल्यावर ती हळूच उठायची. पायाचा आवाजही होऊ न देता स्वयंपाकघरातून पाण्याचा ग्लास घ्यायची आणि सरळ देवघरासमोर येऊन बसायची. घरात पूर्ण शांतता असायची. फक्त भिंतीवरच्या घड्याळाचा आवाज आणि देवघरातल्या छोट्या दिव्याची हलकी लुकलुक. त्या प्रकाशात तिचा चेहरा दिसायचा. थकलेला, रडून सुजलेले डोळे आणि आतून पूर्णपणे तुटलेलं मन. तिचं नाव माधवी होतं. 2 मुलांची आई, साधं आयुष्य जगणारी स्त्री. पण मागच्या काही वर्षात तिच्या आयुष्यात इतकं काही घडलं होतं की ती हळूहळू स्वतःलाच हरवून बसली होती. सकाळपासून रात्रीपर्यंत ती घरासाठी धावत असायची. सगळ्यांची काळजी घ्यायची, सगळ्यांच्या आवडी जपायची. पण तिच्या मनात काय चाललंय हे विचारायला घरात कुणाकडे वेळ नव्हता. नवरा कामाच्या ताणात कायम चिडचिडा झाला होता. मुलं त्यांच्या जगात व्यस्त होती. आणि माधवी हळूहळू घरात असूनही एकटी पडत चालली होती. दिवसातून 100 वेळा हसायची, पण रात्री देवघरासमोर बसली की तिचं खरं रूप बाहेर यायचं. ती काही मागायची नाही, मोठमोठ्या इच्छा बोलायची नाही. ती फक्त शांत बसून स्वामींकडे बघायची. जसं एखादं थकलेलं मन कुणाच्या तरी आधारासाठी बसलेलं असतं. सुरुवातीला तिला वाटायचं की हे सगळं फक्त तिचं मन आहे. पण हळूहळू तिला जाणवायला लागलं की त्या शांततेत कुणीतरी तिचं ऐकत आहे. कारण दिवसभर कितीही गोंधळ असला तरी देवघरात बसल्यावर तिचं मन थोडंसं हलकं व्हायचं. आणि म्हणूनच ती रोज रात्री सगळे झोपल्यावर स्वामींसमोर बसायची. एक दिवस मात्र काहीतरी वेगळंच घडलं. त्या दिवशी सकाळपासूनच घरात खूप भांडणं झाली होती. नवऱ्याने रागाच्या भरात तिच्यावर असे शब्द फेकले होते जे तिच्या मनात खोलवर जाऊन बसले. मुलांपुढे तिचा अपमान झाला होता. आणि संध्याकाळपासून ती एक शब्दही बोलली नव्हती. रात्री सगळे झोपल्यावर ती देवघरासमोर आली आणि बसली. पण त्या रात्री तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. ती पहिल्यांदाच स्वामींसमोर तुटून रडत होती. तिने हात जोडले आणि हळू आवाजात विचारलं, मी इतकी वाईट आहे का? त्या प्रश्नात राग नव्हता, फक्त वेदना होती. खूप वर्षांची साचलेली वेदना. आणि मग ती बराच वेळ काही न बोलता फक्त रडत बसली. अचानक तिला एक विचित्र गोष्ट जाणवली. देवघरातला दिवा काही क्षण जोरात लुकलुकला. तिने डोळे वर केले, पण लगेच सगळं पुन्हा शांत झालं. तिने दुर्लक्ष केलं. पण त्या रात्रीनंतर तिला रोज काही ना काही वेगळं जाणवायला लागलं. कधी अचानक देवघरातून उदबत्तीचा सुगंध यायचा, जेव्हा घरात कुठेही उदबत्ती लावलेली नसायची. कधी रात्री उशिरा तिला असं वाटायचं की कुणीतरी तिच्या डोक्यावरून हात फिरवत आहे. आणि सगळ्यात विचित्र म्हणजे तिच्या मनातला गोंधळ हळूहळू कमी व्हायला लागला. बाहेरच्या समस्या तशाच होत्या, पण आत काहीतरी बदलत होतं. एक रात्री ती नेहमीप्रमाणे देवघरासमोर बसली होती. बाहेर पाऊस पडत होता, घरात अंधार होता आणि ती शांतपणे स्वामींचा जप करत होती. अचानक तिला असं वाटलं की घरात कोणीतरी चालत आहे. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, पण आवाज हळूहळू देवघराकडे येऊ लागला. तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं. ती घाबरली, पण उठली नाही. ती फक्त डोळे बंद करून जप करत राहिली. आणि काही क्षणांनी तिला स्पष्ट जाणवलं की कुणीतरी तिच्या अगदी जवळ उभं आहे. तिच्या अंगावर काटा आला, पण त्या उपस्थितीत भीती नव्हती. उलट एक विचित्र शांतता होती, जसं एखाद्या लहान मुलाला आईजवळ बसल्यावर वाटतं तसं. तिच्या डोळ्यातून नकळत पाणी आलं. आणि त्याच क्षणी तिच्या मनात एक विचार स्पष्ट उमटला, तू एकटी नाहीस. ती घाबरून डोळे उघडले, पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त देवघरातला दिवा शांतपणे जळत होता. त्या रात्रीनंतर माधवी बदलायला लागली. ती आधीसारखी सतत घाबरलेली राहिली नाही. घरात भांडणं झाली तरी ती आतून कोसळत नव्हती, कारण तिला कुठेतरी एक आधार मिळाला होता. ती अजूनही रोज रात्री स्वामींसमोर बसायची, पण आता तिच्या डोळ्यात फक्त दुःख नव्हतं, थोडासा विश्वासही दिसायचा.
आणि हळूहळू घरात सुद्धा बदल व्हायला लागले. नवऱ्याचा स्वभाव थोडा मवाळ झाला. मुलं तिच्याशी जास्त बोलायला लागली. घरातलं वातावरण हलकं व्हायला लागलं. पण सगळ्यात मोठा बदल माधवीच्या मनात झाला होता. कारण तिला आता समजलं होतं की श्रद्धा म्हणजे फक्त देवाकडे काही मागणं नाही. श्रद्धा म्हणजे तुटलेल्या मनाला पुन्हा उभं करण्याची ताकद. आणि म्हणूनच ती आजही रोज रात्री सगळे झोपल्यावर देवघरासमोर बसते. काही मागत नाही, मोठ्या इच्छा करत नाही. ती फक्त शांतपणे स्वामींकडे बघते. कारण तिला माहीत आहे की जगात सगळे झोपले तरी कुणीतरी जागं असतं तिचं ऐकण्यासाठी. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.